नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, सध्या कांदा लागवडी जोरदार चालू आहेत आणि मी आज निमगाव सावा परिसरामध्ये असून या ठिकाणी सन्माननीय अशोक शेठ गाडगे यांच्या कांद्याच्या शेतामध्ये आपण बघू शकता. या ठिकाणी कांद्याची लागवड चालू आहे आणि अशोक शेठ गेली सातत्याने दरवर्षी 17 ते 18 टनापर्यंत कांद्याचं उत्पादन घेत आहेत आणि 17 ते 18 टन उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी तेवढ्या ताकदीचा खताचा डोस लावणं महत्त्वाचं असतंय. तर आज आपण अशोक शेठ यांच्याकडून ते खताचा डोस कोणता नेमका लावतात याबद्दल माहिती घेणार आहोत. अशोक शेठ नमस्कार. नमस्कार. आपणास विनंती आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती तुम्ही द्यावी अशी विनंती करतो की तुम्ही खताचा डोसचं नियोजन कसं असतंय, कोणता डोस लावता ही माहिती द्यावी. कांदा लागवडीपूर्वी जमिनीची पूर्ण मशागत झाल्यानंतर आम्ही एकरी संवर्धन 6 बॅगा, सुपर दाणेदार 3 गोणी, त्याच्यानंतर 10-26 2 गोणी आणि पोटॅश 1 बॅग, त्याचबरोबर बेन्सल 10 किलो असं पूर्ण 1 एकरसाठी हा 11 ते 12 बॅगांचा डोस आम्ही जमिनीमध्ये लागवडीपूर्वी सारे वाफे पाडण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मिक्स करून सारे वाफे पाडल्यानंतर कांद्याची लागवड चालू करतो. किमान उत्पादन 18 ते 20 टन जर अपेक्षित असेल तर आपल्याला लागवडीपूर्वी असा बेसल डोस देणं आवश्यक आहे. धन्यवाद.